सुरेश बाबू बसले होते, त्यांची धाकटी बहीण कमलाबाई, असे सगळे 3 परीक्षक समोर होते आणि मी गायले. एक मला वाटतं एक मधुवंतीमधला काहीतरी छोटा ख्याल म्हटला असेल आणि एक ठुमरी. बाबूरावांना आवडलं गाणं माझं, तर ते म्हणाले शिकवीन मी हिला गाणं. आणि तशी माझी शिकवणी सुरू झाली. तुम्हाला माहिती आहे त्या काळी कसं असायचं की आजकाल कसं आठवड्यातनं 3 दिवस या, 2 दिवस या आणि तुम्ही शिका, असं नसायचं. गुरुच्या मनात येईल तेव्हा ते शिकवायचे. किती वेळ शिकवायचे, त्यात कधी 1 तास, कधी 15 मिनटं, कधी महिनाभर यायचे नाहीत. तर आमच्या शाळेजवळच एक सायकलचं दुकान होतं, तिथे सुरेशबाबू नेहमी यायचे. ते घरी आले नाहीत की मी त्या सायकलच्या दुकानात जायची आणि त्यांचा हात धरून घेऊन यायची, तुम्ही चला शिकवायला.